नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थांबवणं आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणं याच्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या इंडी आघाडीतला एक पक्ष काँग्रेसला कशा पद्धतीनं फटका देतोय हे आज आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेवरून स्पष्ट झालेलं आहे. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीची विधानसभा निवडणूक ही आपण म्हणजे आम आदमी पक्ष हा स्वबळावर लढणार असा निर्णय घेतल्यामुळं आता काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात आघाडी होणार नाही हे निश्चित झालेलं आहे. याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ स्पष्ट आहे की इंडी आघाडीची देशात तयार झालेली होती. त्या इंडी आघाडीतले छोटे पक्ष हे काँग्रेसला टकमक टोकावरून ढकलण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी आपल्याला आठवत असेल की देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात प्रचंड असं वातावरण या इंडी आघाडीनं तयार केलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पारचा नारा दिल्यानंतर काँग्रेस असेल किंवा इतर आघाडीतले पक्ष असतील यांनी जर भारतीय जनता पक्षाला 400पेक्षा जास्त जागा निवडून दिल्या तर ते या देशाचं संविधान बदलणार असा एक फेक नरेटिव्ह सेट केलेला होता. यामुळं देशातील काही समाजांनी एक गठ्ठा मतदान हे भारतीय जनता पक्ष आणि NDAच्या विरोधात केलं. मात्र काँग्रेस पक्षाची जी जुनी सवय आहे आपल्याबरोबर असलेल्या छोट्या पक्षांना कामापुरता मामा म्हणून वापरून घ्यायचं आणि नंतर फार विचारायचं नाही. याशिवाय स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका आहेत मग त्या विधानसभेच्या निवडणुका असोत किंवा अजून स्थानिक पातळीवरच्या ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणतो, महानगरपालिका, जिल्हा परिषदा वगैरे त्या असोत, यामध्ये या पक्षांना फार स्थान न देता काँग्रेसनं स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली. परंतु त्यात काँग्रेसला यश आलं नाही, काँग्रेस तोंडावर आपटली. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं असेलच की राज्यात महाविकास आघाडीची काय परिस्थिती झाली आणि त्यातल्या त्यात जो पक्ष मोठा भाऊ म्हणत होता त्या काँग्रेस पक्षाची काय अवस्था झाली. माजी मुख्यमंत्री असलेले आणि भविष्यात मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असणारे, स्वप्न बघत असणारे काँग्रेसचे नेते या निवडणुकीमध्ये पराभूत झाले. पाडापाडीचं राजकारण तर जरूर झालं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसपासून 4 हात लांब राहण्याची भूमिका ही दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचं आपल्याला दिसून येईल. महाराष्ट्रात सुद्धा दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं काँग्रेसपासून फारकत घ्यावी अशी भावना व्यक्त केलेली आहे. त्याला दुजोरासुद्धा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे यांनी दिलेला आहे. महाराष्ट्रात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या तोंडावर आहेत आणि गेली 25 वर्ष या पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. आज शिवसेनेला विधानसभेमध्ये अपयश आलं असलं तरी मुंबईमध्ये एकूण 10 आमदार शिवसेनेचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे जिंकून आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोन्ही काँग्रेसला बरोबर घेऊन महानगरपालिकाची जी निवडणूक आहे ती लढवायची का याची चाचणीसुद्धा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी या पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकासुद्धा मातोश्रीवर झालेल्या आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीसुद्धा याबद्दल एक विधान केलेलं होतं. ज्या त्या पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे असं त्यांनी त्यावेळी सांगितलेलं होतं. एकूण काय तर महाराष्ट्राचा निकाल लागल्यानंतर शिवसेना, उद्धव ठाकरे पक्षातील नेत्यांच्या काही बाबतीत उघड तर काही खाजगीमध्ये काँग्रेसबरोबर युती नको अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. काँग्रेसबरोबर राहण्यानं आपली डाळ शिजत नाही असं आता इंडी आघाडीमधल्या सहभागी असलेल्या सर्वच घटक पक्षांना वाटू लागलं आहे. त्यामुळंच त्यांची स्वतंत्रपणानं निवडणूक लढण्याची भाषा ही आता ऐकू येते आणि अरविंद केजरीवाल यांनी ते करूनसुद्धा दाखवलेलं आहे. मध्यंतरी मिलिंद नार्वेकर यांच्या एका ट्विटमुळं समाजवादी पक्ष महाविकास आघाडीमधून बाहेर पडत असल्याचं आमदार अबू आझमी यांनी म्हटलेलं होतं. त्यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी समाजवादी पक्षावरती टीकासुद्धा केलेली होती. एकूण काय तर काँग्रेस पक्षाची साथ आता देशात त्यांचे साथीदार असलेले जे छोटे पक्ष आहेत, प्रादेशिक पक्ष आहेत ते सोडण्याच्या तयारीत आहेत. हेच या सगळ्या प्रकारावरून आपल्याला लक्षात येतं. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा.
व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला आठवणीनं विसरू नका. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.